नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे खेड तालुक्यातील चिरणी या गावामध्ये आणि ह्या ठिकाणी यावर्षी इथल्या देवीचा त्रैवार्षिक समायात्रा उत्सव आहे। तर आता सकाळपासून आहे ना जवळजवळ दुपारी 3 वाजेपर्यंत लाट तोडण्याचा कार्यक्रम होता आणि आता दुपारच्या नंतर जर तुम्ही आता माझ्या मागे बघत असाल तर ही लाट आहे ना तर ती एका ठराविक ठिकाणी घरामध्ये पूर्ण गाव वगैरे फिरून तिथे नेण्यापर्यंतचा एकंदरीत कार्यक्रम आहे। उद्याच्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी इकडे त्रैवार्षिक समाउत्सव होणार आहे, त्यासाठी लाट तोडलेली आहे। तर आता आपण एकंदरीत बघूया की हा कार्यक्रम आजचा काय कार्यक्रम आहे तो आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती देऊया। तर चला मित्रांनो, व्हिडिओवरती आणि आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। 3 वर्षी जत्रे त्या टायमात ही लाट देणार, पण ती आता आहेच नाही। तर ती म्हटल्याप्रमाणे त्यांची जी मनाची इच्छा होती ती इच्छा पूर्ण केलेली आहे। त्याप्रमाणे जो 5-7 लाख रुपये तोडायचा आहे ते कामगार तोडणार आहेत। कामगारांना पण आपली सुखाची संभाळ जे आहेत की मिस्त्री आहेत ते सुद्धा काम करणार आहेत, त्यांना पण आपली सुखाची संभाळ जी आज लाट दिली आहे त्यांच्याकडून काहीतरी चुकवार झाली असेल तरी बक्षीस कर। आज सोलाने गावात लाट पाडायला आलं आहे ते आपलं मान्य करून घे, त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल बक्षीस करणे हा लाट पाडताच मान्य करून घ्या। सर्व गोष्टी आपण प्रत्येक घराजवळ आहे ना लाट उतरवली जाते आणि तिथे तिची पूजा वगैरे केली जाते। आता तुम्ही समोर बघत असाल ना तर एक ठराविक ठिकाणी आता घराजवळ लाटेची पूजा होते। आपल्यासोबत इकडे सौरभ आहे आणि तिकडे अक्षय आहे। आता इकडे गावामध्ये जितकी घरं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ही लाट नेली जाते आणि प्रत्येक ठिकाणीची पूजा अर्चा केली जाते आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळेस साधारण 7-8च्या वेळेस आहे ना तर ती लाट एका ठराविक ठिकाणी जिथे मान वगैरे असेल ज्या घरामध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवली जाईल आणि उद्याच्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दिवशी ती लाट देवळामध्ये नेली जाते व तिथे चढवली देखील जाते। सो एकंदरीत आजचा कार्यक्रम जो आहे तो आपण तुम्हाला दाखवूया आणि नंतर मग उद्याचा म्हणजे समाउत्सवाचा जो कार्यक्रम असेल तो आपण ह्याच व्हिडिओमध्ये शेवटला दाखवूया। आता इथे तुम्हाला ना लाट ना रेटारेटी लाटेबरोबरची रेटारेटी देखील बघायला भेटेल। तुम्हाला लाट दाखवतो केवढी मोठी आहे ती, ते बघा।
समोर ना मानाचं घर आहे, ज्या ठिकाणी पालखी इथली विराजमान आहे, त्या ठिकाणी नेण्यात येईल. वाजचा हा जो लाट नाचवण्याचा सोहळा आहे ना, तर तो संपतील. आणि उद्याच्या दिवशी ह्या ठिकाणी जी जत्रा आहे ना, तर त्या जत्रेसाठी ही लाट वरती मंदिरात नेण्यात येईल. सुस्वागतम. सालाबाद प्रमाणात चाललेली ही त्रिवार्षी यात्रा आहे. आई वाघजाई, केदार, कालकाई, धाराई, मानाई, पद्मावती ही अनादी काळाची परंपरा आहे आणि हिला वार्षिक यात्रा म्हणून पांजीची 3 वर्षाची यात्रा आहे. चिरणी खालची निमय, चिरणी वरची निमय असा दिवसभर कार्यक्रम चाललेला आहे. आज पूर्ण दिवसभर सोमवार दिनांक 30 तारखेला हा कार्यक्रम चालत असताना आदरणीय गंगाधर पांडुरंग आंबळे यांच्या घरी लाठीचा कार्यक्रम होता. महाप्रसाद झाल्यानंतर लाठीचं पूजन झालं आणि पूर्ण गावामध्ये लाठीची मिरवणूक झाली. आता आमच्या वाघजाई केदार कालकाच्या गादीवरती ती विराजमान झालेली आहे. उद्याच्या लाटेला आम्ही सुरुवात करताना सकाळी 8 वाजता आमच्या मानाच्या गादीवरून म्हणजे भागोजी मानकरी आंबरे यांच्या गादीवरून ही लाट निघते. ती प्रथम वरच्या मानावरती जाईल, तिथून गणेशवाडीत जाईल आणि तिथून मग अगदी शेवटला गावदेवी मंदिरामध्ये म्हणजे वाघजाई केदार काळकाई या मंदिरात जाणार आहे. लाटेचं पूजन झाल्यानंतर लाट नेमाप्रमाण अनेक वर्ष चालत आलेल्या ह्या नेमाप्रमाण मात्र गोव्यावरती चढते. गोव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही घरी येतो आणि पुन्हा पालख्यांची सुरुवात होते. आमच्या पालखीमध्ये आमचे बंधू गाव सेल्डी आहे, सेल्डी वरचीवाडी आहे, गुंदे ढाकरवाडी आहे, गाव आवाशी आहे, आमचे सन्मानी पाहुणे बेलसाई बाराणे आहे आणि 150 वर्षाच्या परंपरेचा विचार करून यावर्षी नवीनच कार्य आयोजित करणार आहोत. ते मिरले भोसले यांचा सेडा आपल्या यात्रेला येणार आहे. तर मित्रांनो, चिरणी गावामध्ये आता आपण आहोत आणि आपण बघितलं की मगाशी लाट तोडल्यानंतर ती लाट नाचवणे आणि प्रत्येक घरामध्ये तिची पूजा करण्याचा कार्यक्रम चालू होता. आता आपण त्या मंदिरामध्ये आलो आहे, ज्या या चिरणी गावातील मंदिरामध्ये, आणि इथल्या ठिकाणी हा पूर्ण जत्रेचा त्रैवार्षिक जत्रेचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या मंदिरामध्ये आपण आलो आहे. इथल्या गावदेवीचं आपण दर्शन घेऊया. जी मगाशी आपण लाट बघितली ना, तर ती या ठिकाणी उद्या चढवण्यात येणार आहे, कारण उद्या खरा जत्रेचा दिवस आहे. आज ती असणार आहे खाली, ज्या ठिकाणी देवीची पालखी आहे त्या ठिकाणी ती असणार आहे. तिथून उद्या सकाळी लवकर ती आणली जाईल, ह्या ठिकाणी पहिले ठेवली जाईल, तिथून मग नंतर ती इथे चढवली जाईल. आणि हे आहे ते इथल्या गावदेवीचं मंदिर. तर चला आतमध्ये दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आपण खाली जी पालखी आहे ज्या घरामध्ये तिथे दर्शन घेऊया. आता आपण आलो सहानेवरती, ज्या ठिकाणी पालखी विराजमान झाली. आता आपण आतमध्ये जाऊया, पालखीचं दर्शन घेऊया.
सर्व्हिस जे कामे आहेत त्यांनीच काम करायचं, बाकी करायचं आहे. बाकी सर्वांनी बसून त्याबद्दल त्याची ही घरी सर्व प्रकारची परंपरा आहे. प्रत्येकाच्या मान प्रत्येकाच्या